जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जीएस विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना पोलीस दिनाचे महत्त्व, शस्त्रांची ओळख आणि विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वडाळी गावाचे पोलीस पाटील गजेंद्रगिरी गोसावी, महाजन कम्प्युटर्स संचालक सुरेश महाजन, पोलीस स्टेशनचे कर्मचारी शानाभाऊ ठाकरे, जलालुद्दीन शेख, ज्येष्ठ शिक्षक पीजी पाटील उपस्थित होते। विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावे, यशाचा मूलमंत्र याबद्दल मुख्याध्यापक एस डी भोई यांनी माहिती दिली। रमेश वावरे यांनी सायबर गुन्हेगारी, सोशल मीडिया फायदे आणि तोटे, स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन केले। त्यानंतर विद्यार्थ्यांना SLR रायफल, टीयर गॅस, पेलट गन विविध शस्त्रांबद्दल माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांनी शस्त्र प्रत्यक्ष हाताळली, शस्त्रांची माहिती जाणून घेतली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चंद्रकांत रायसिंग यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू, भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। त्याच्यानंतर जेव्हा आपण याच्यामध्ये लोड करतो, हे मॅगझिन लोड झाल्यानंतर गोळ्या भरल्यानंतर मॅगझिन लोड होते आणि त्याला कॉक केलं जाते। कॉक केलं झाल्यानंतर हे ट्रिगर आहे माझ्याकडे, कारण डेमॉन्स्ट्रेशन आहे हे करण्याचा एरिया असतो। हे 100 मीटर पर्यंत ते जखमी करण्याचा एरिया आहे। 50 मीटरवर माणूस मरू शकतो, उपयोग केला जातो। ती रायफल अशी आहे की आपण जर 10 जण एका पाठीमागे जर उभे ठेवले, 10 जणांच्या पाठीमागे उभे ठेवल्यानंतर 10व्या 1 नंबरच्या जर छातीत गोळी मारली तर ती पाठीमागे निघते। तिचा पावर एवढा असतो। त्याचा उपयोग हा आपल्याला नक्षलवादी अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्याचा उपयोग होतो। ते आमच्या संरक्षणासाठी असतो, जेणेकरून की आपला पोलीस खात्याचं संरक्षण करते वेळेस त्यामध्ये आम्हाला काही होऊ नये म्हणून त्यासाठी आणि समोरच्याने आपल्या धनतेचं रक्षण करण्यासाठी तिचा उपयोग जे आपल्या दंगल होती, दंगलमध्ये त्याला छेले असतात, छेराचे ग्राउंड असतो आपला। हे तुम्हाला याच्यात हे माहिती आहे का तुम्हाला, दिवाळीमध्ये तोटा वापरतो आपण।